अगं तू म्हणतेस ना ते मला सगळं पटतंय, तिची जन्मवेळ आपल्याला नीटशी माहिती नाहीये, पण म्हणून काय वाऱ्याबरोबर आलेल्या मुलीला आपण डोळे मिटून स्वीकारायचं का? मीनाक्षी, बरं झालं तू आलीस. अगं हे सगळे वर टेरेसवर बसलेत. तू चहा घेऊन जातेस? हो, त्यासाठीच आले होते. वहिनी, तुम्हाला सगळ्यांना माझं वागणं खटकत असलं ना तरी हरकत नाही. जोवर माझ्या मनाचं समाधान होत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही. तुम्हाला पत्रिकेचा प्रॉब्लेम आहे ना? ठीक, मी गुरुजींनाच विचारून घेते, त्यांच्या ओळखीचे कोणी हस्तरेषा तज्ज्ञ आहेत का म्हणून. एकदा या दोघांचे हात त्यांना दाखवूनच घेते. मीनाक्षी, तुला वंसनचा स्वभाव माहिती. तू त्यांचं बोलणं मनावर घेऊ नकोस प्लीज. मागच्या सोसायटी मीटिंग मध्ये मी सगळ्यांना सांगितलं होतं की अख्ख्या सोसायटीमध्ये सीसीटीव्ही बसवून घ्या म्हणून, पण कोणी लक्ष घालत नाही. आता त्या सीसीटीव्ही प्रकरणामध्ये मलाच लक्ष घालावं लागेल असं दिसतंय. गुड मॉर्निंग शंकर. गुड मॉर्निंग. काय रे अभि, काल रात्री हा सगळा प्रकार घडला, मला सांगता येत नाही तुला? बाबा, सगळ्या गोष्टी इतक्या अचानक घडल्या ना की तुम्हाला सांगायला वेळच नाही मिळाला. आणि तसंही तुम्हाला सांगितलं असतं तर मग आईला कळलं असतं, आईकडनं मग सोहा, सोहाकडनं आत्याई, उगाच सगळे पॅनिक झाले असते. म्हणून म्हटलं सकाळीच तुम्हाला सगळं सांगावं. बाबा, यांना ऑलरेडी सगळं माहिती आहे. रात्री या सुद्धा होत्या माझ्याबरोबर आणि त्या घरी काही सांगणार नाही. बघ बेटा, काल रात्री जे काही घडलं ना त्याचं तू अजिबात टेन्शन घेऊ नको. आम्ही आहोत ना सगळे. त्या सगळ्याच गोष्टींचा लवकरात लवकर सोक्षमोक्ष लागणार आहे. मला या मुलीची ना खूप काळजी वाटते. तिची काहीही चूक नसताना ती अशा घटनांमध्ये इन्व्हॉल्व होते आणि त्याचं टेन्शनही घेते. आता या दोघांचं लग्न होणार, साखरपुडा आहे, आणि तेव्हा जर अशा घटना घडत राहिल्या तर. सर, मीनाक्षीताई आणि अभिचा साखरपुडा ठरलेल्या दिवशीच होणार, त्यात तुम्ही बदल करू नका. त्यात कुठल्याही प्रकारचं विघ्न येणार नाही, ही जबाबदारी माझी. शंकर, अरे पण आई आणि सोहा तर बाहेर शॉपिंगला जायचं म्हणताय. हे सगळं असं घडत असताना त्यांचं बाहेर जाणं. तुम्ही सगळ्यांनी असाच विचार करावा, यासाठीच तो हे सगळं करतोय. म्हणजे तो जो कोणी आहे ना, तो तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करतोय आणि तुम्ही सगळे घाबरताय. मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही काय करावं असं तुझं म्हणणं आहे? सर, आपण घाबरतोय हे जर त्याला कळलं तर त्याचा पहिला उद्देश पूर्ण होईल आणि मग तो पुढची चाल खेळायला मोकळा. म्हणून आता आपण घाबरलेलो नाही असंच त्याला दाखवायला हवं. त्यांनी काय होईल? तो तुम्हाला पुन्हा घाबरवण्याचा प्रयत्न करेल आणि आपोआप आमच्या जाळ्यात सापडेल. त्यासाठी आपल्याला आतापासूनच तयारीला लागायला हवं. सर,
तुम्ही बंगल्याच्या अवतीभोवती CCTV कॅमेरे बसवून घ्या. सिक्युरिटीसाठी इम्पॉर्टंट आहे ते. आणि हो, आमच्या स्टाफची माणसं साध्या वेशात कायम तुमच्या आजूबाजूला असतील. तुम्हाला घराबाहेर पडायचं असेल तर बिंदास बाहेर पडा. तुम्हाला काही होऊ न देणं ही माझी जबाबदारी. आणि सगळं काही आधीसारखं सुरळीत चालू आहे असं दाखवून देणं ही तुमची जबाबदारी. ठीक आहे, तू सांगितल्याप्रमाणे सगळं काही होईल. ओके. अजून एक, अभि, तू मीनाक्षी ताईंना घेऊन पोलीस स्टेशनला चल. त्या कुरिअरवाल्याचं स्केच बनवायला हवं. एकदा का ते स्केच तयार झालं की त्या माणसापर्यंत पोहोचणं सोपं जाईल. अभि, तुम्ही या. मी आता तुमच्याबद्दलच विचार करत होतो. माझ्याबद्दल कसला? हेच तुमच्या अति विचार करण्याच्या सवयीपासून तुम्हाला कसं दूर करता येईल याचाच विचार करत होतो. आताही तुमचा चेहरा बघून मी सांगू शकतो तुमच्या मनात कसला तरी गंभीर विचार सुरू आहे. नाही हो, मी सहजच. सहज? आजपर्यंत काही कारण नसताना तुम्ही माझ्या रूम मध्ये आल्याचं मला तरी आठवत नाही. अभि, ह्या ज्या काही घटना घडतायत ना, त्यांचा संबंध माझ्याशी असं मला वाटतंय. हो, काय झालं असे का पाहताय? मला खरंच असं वाटतंय की हे सगळं तुमच्यामुळेच घडतंय, असंच ना? हो, असं वाटतंय की ह्या सगळ्याचा संबंध माझ्या भूतकाळाशी आहे. हीच ती सवय. याच बद्दल बोलत होतो. घडलेल्या प्रत्येक गोष्टीला मीच जबाबदार आहे असं समजण्याची सवय. हो, पण मी असं का बोलतेय ते तुम्ही एकदा. अजिबात नाही. उलट मी काय सांगतोय ते तुम्ही ऐकून घ्या. झालं गेलं सगळं विसरून जा. आता आता आपल्यासाठी तुमच्या किंवा माझ्या भूतकाळापेक्षा आपला भविष्यकाळ जास्त महत्वाचा आहे. तुम्हाला पटतंय ना मी काय सांगतोय ते? आणि हो, शंकरने आपल्याला पोलीस स्टेशनला बोलवलंय. जावं लागेल. जाऊन येऊया. ठीक आहे, चला. मला एवढं टेन्शन आलं होतं माहितीये. मला वाटलं होतं आज पेपर कम्प्लीटच होणार नाही माझा.
मला तर फारच कठीण गेला पेपर. नाही हार्ड तर मलाही गेलाय, पण मी कसा बसा कम्प्लीट केलाय. तुला माहितीये का, मला तर उद्याच्या पेपरचं टेन्शन आताच आलंय. तुझा ना हाच प्रॉब्लेम आहे माहितीये. प्रत्येक एक्झामला टेन्शन घेते ही आणि मग पेपर लिहिताना माझ्याकडे बघत बसते. मलाही टेन्शन येतं त्यामुळे. मॅमना वाटतं मी कॉपी करते अगं. उद्या लवकर येऊ शकशील का तू? ट्राय करते मी. एक्सक्यूज मी. आलेच आम्ही. हाय, तुम्ही इथे? स्केच बघून ही व्यक्ती जरा विचित्रच वाटते. विचित्र आणि विक्षिप्त सुद्धा. मला असंच वाटतंय. शंकर काय म्हणाला? तो आजपासूनच तपास सुरू करतोय म्हणाला. तेव्हा ना त्याने हे स्केच सगळ्या पोलीस स्टेशनला पाठवलंही असेल आणि त्याचे खबरी कामालाही लागले असते. लवकरात लवकर याला शोधून काढतो असं म्हणतात. चुकून तुमच्या एखाद्या जजमेंटशी याचा संबंध नाही ना, याची खात्री करून घ्यायला म्हणून मी ही कॉपी सोबत घेऊन आलो. नाही, मला अशा पद्धतीची कुठलीही व्यक्ती बघितल्याचं आता तरी आठवत नाही. मला या मीनाक्षीचं कौतुकच वाटतंय. तिने या माणसाचा चेहरा बरोबर लक्षात ठेवला. या माणसाचं येणं आणि त्याने अशा अर्थाचं पत्र देणं, या सगळ्याचा त्यांना जबरदस्त मानसिक धक्का बसला. अजूनही त्या सतत त्याच गोष्टीचा विचार करत असतात. अभि ती ना खूप साधी मुलगी आहे रे, अगदी सरळ स्वभावाची आणि मनाने तेवढीच हळवी. कदाचित असा प्रकार तिच्या बाबतीत कधीच घडलेला नसेल म्हणून. पण आता तिला या सगळ्यातून बाहेर काढण्याची जबाबदारी तुझी आहे. मी माझ्या परीने त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण नाही अभि, आता या बाबतीत मला तुझ्याकडून काहीही ऐकून घ्यायचं नाही. आता मी तुझा बाप म्हणून नाही, पण एक मित्र म्हणून सांगतोय असं समज. तिच्याशी जास्तीत जास्त वेळ बोल. सहवासाने माणसं कळतात, एकमेकांचे स्वभाव उलगडतात. जसं जसं आपण एकमेकांशी बोलायला लागतो तसं तसं समोरचा माणूस सुद्धा आपल्या मनातलं बोलून दाखवायला लागतो. आणि एकदा का समोरच्याला कळालं ना की आपल्या हक्काचं, आपलं ऐकून घेणारा कोणीतरी माणूस आपला आहे, तेव्हा कुठलाही माणूस मनावर ओझं ठेवून जगत नाही. तेव्हा तू तिच्याशी बोल, सतत बोलत राहा. मला खात्री आहे मीनाक्षी यातून नक्की बाहेर पडेल. काय रे अभि, टेन्शन मध्ये दिसतोयस? नाही, तेच सगळं लग्नाची तयारी वगैरे. अरे टेन्शन आलं ना की मनोरंजन हवं. आपण टीव्ही बघू. तुम्हाला काय वाटतं, आत्याही आपल्याला बघू देईल? तिचे आता फेवरेट झी युवाचे कार्यक्रम सुरू होतील बघ. म्हणजे काय, मी अजिबात माझे आवडते कार्यक्रम मिस करणार नाहीये. आणि वंस आता फुलपाखरू सुरू होईल. चला, म्हणजे फॅमिली टाइम आहे असं म्हणायला हरकत नाही. आपण एकत्र सगळे मिळून टीव्ही बघू.
फक्त गरमागरम भजी हवी होती आणि फक्कड चहा. पण बाबा काही म्हणा, फॅमिली टाइम हा फॅमिली चॅनल सोबतच घालवायला हवा. म्हणजे काय ऑब्विसच आहे ते. आणि आपले फॅमिली चॅनल्स म्हणजे आपले आवडते झीचे सगळे चॅनल्स. करेक्ट. हो. आणि आता आपल्या झीचे सगळे 20च्या 20 चॅनल आपल्या सगळ्यांना मिळणार आहेत फक्त 39 रुपयामध्ये. म्हणजे अगं झीच्या फॅमिली पॅकची लॉन्च ऑफर आहे आणि शेवटची तारीख आहे 31 जानेवारी. मग काय घ्यायचं आहे ना फॅमिली पॅक? हे काय विचारणं झालं? घ्यायचा का? घ्यायलाच पाहिजे. झीचे सगळे चॅनल सगळ्या कुटुंबासाठी आहेत ना, आपण घ्यायला नको? आणि आपण हे मनोरंजन अजिबात मिस करता कामा नये. हं? अरे ही तर जादूच झाली. माझी इच्छा इतक्या लवकर पूर्ण होईल असं वाटलंच नाही मला. हा तुमचा चहा आणि ते बघा फुलपाखरू सुरू झाले. हा जो झीचा फॅमिली पॅक आहे ना, त्यामध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका झी युवा चॅनल पण आहे. अभि ते झीचं फॅमिली पॅक लवकरात लवकर घे हा, नाहीतर या सगळ्यांचे कार्यक्रम मिस होतील आणि त्याचा सगळा राग आपल्यावर निघायचा. काय होतं मी पण चहा घ्या, भजी घे रे बाबा तुझी. हा. Congratulations, it's a baby girl. अभि, तुझं शंकरशी काही बोलणं झालं का रे? आमचं एक मिनिट थांब, मी बघतो. येस नमस्कार. नमस्कार. प्रमिला ताई इथेच राहतात ना? हो इथेच राहतात. त्यांनी मला बोलावलं होतं. हो या ना आत या. या. आई काका आलेत, आत्याने बोलावलं. नमस्कार. नमस्कार. बसा ना आपण, मी वंसनला बोलवते. बरं. येत आहेत वंस. आई यांना इथे का बोलावलं? वंसनी बोलवलं. पण आपलं आधीच ठरलं होतं ना. बस आता. नमस्कार. नमस्कार. मी प्रमिला. आमच्या गुरुजींनीच तुम्हाला पाठवलं ना? हो, त्यांनीच मला पाठवलंय. त्यांनी तुमच्याबद्दल आणि तुम्हाला पडलेल्या प्रश्नाबद्दल मला सांगितलेलं आहे. हो. ते हा सगळा काय प्रकार आहे? मी माझं जे काही मत आहे ते सांगितलेलं असतानाही तू. अभि, ते हस्तरेषा तज्ज्ञ आहेत. तुमच्या दोघांचेही हात त्यांना दाखवायचे. अगं पण मी. अभि, हे बघ, वंसनची इच्छा आहे आणि आता तेही आले. या विषयावर जास्त चर्चा नको. गुरुजी, हा माझा भाचा अभि आणि त्याची होणारी बायको मीनाक्षी. दोघांचेही हात तुम्हाला दाखवायचे. चला रे, दोघही जण हात दाखवून घ्या बघू आधी. हा अभि, लग्न ठरलंय ना? हो, लग्न आधीच ठरलंय. फक्त मुलीची जन्मवेळ नीट माहीत नसल्यामुळे पत्रिकेचा गोंधळ आहे.
पण तुम्ही एकदा हात बघितलात ना की मनात काही किंतु परंतु राहणार नाही. ठीक आहे. हात बघू जरा बाय तुझं. एका सभ्य आणि सुसंस्कृत माणसाचा हा हात आहे. यश आहे, कीर्ती आहे, सगळ्यांची काळजी घेण्याचा स्वभाव असल्यामुळे वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद सतत पाठीशी आहे. पण या पुढील काळ मात्र काहीसा खडतर असणार.